सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। त्यामध्ये सुपात्र म्हणजे काय? तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. नंतर सांगेन विचार करून. ओके, आपण 11व्या अध्यायावर आहोत आणि आधी सारांश मागच्या वेळेचा करा. हो, माझा आवाज ऐकू येतोय? मी थोडं इंग्लिश थोडं मराठीमध्ये लिहिलं कारण चालेल, अगदी चालेल. सो आणि मी श्लोक 25 पर्यंत मागं गेलो कारण आय थिंक आय डोंट रिमेंबर आपण कधी मागच्या कधी होतो. तर मी 25 ते 45 ची समरी रफली समरी हे केलेली आहे. तर थोडं पुढे होतोस का? थोडा आवाज व्यवस्थित येण्यासाठी. ठीक. आणि तू त्याला हे पण सांगू शकतो की कुठून त्याला समरी करायचे ते. It's okay. I mean, ओके, चालेल, बरं. That's fine. I don't mind. मी काही जास्त वेळ घेणार नाही. Just a very short summary kind of. तर until verse 16, 17, 18, 19, Arjun was happily enjoying the magnificent view of Vishwarup. So everything was impressive, everything was beautiful. From verse 19, things began to change for him. आय थिंक तिथे यांच्यामध्ये एक वर्ष अशी आहे की बहुतेक त्याला स्वतःचं भान यायला लागलं की मी इथे रथामध्ये उभा आहे आणि माझ्या पुढे हा कृष्ण उभा आहे असं आय थिंक ते भान त्याला यायला लागलं. आणि जसं जसं त्याला ते भान यायला लागलं तसं तसं ते थिंग्स बिगॅन टू चेंज फॉर हिम. नाउ ही स्टार्टेड टू सी द स्केरी अँड गोरी aspect of Vishwarup. At this point, we come across the 1,000 suns in sky comparison, where suddenly everything becomes so bright for him. This comparison, the same description also there in Valmiki Ramayana. म्हणजे हे काही नवीन असं गीतेमध्ये पहिल्यांदा सांगितलं वगैरे असं काही नाहीये. आय थिंक वाल्मिकी रामायणात ही कल्पना आहे आणि मला वाटतं योग वशिष्ठमध्ये पण ही हजार सूर्य वगैरेची उपमा दिलेली आहे. सो आय थिंक वी रिपीट हिअर. अजून एक त्याच्यामध्ये एक सिमिलरिटी तुम्हाला सांगायची होती की जेव्हा नरसिंहाच्या स्टोरीमध्ये
हिरण्यकश्यप ह्याला मारून नरसिंहाच्या स्टोरीमध्ये हिरण्यकश्यपला जेव्हा विष्णू नरसिंह रूप घेऊन मारतात तेव्हा तर भयंकर उग्र रूप त्यांनी धारण केलेलं असतं आणि ते उग्र रूप तसंच राहतं. त्यामुळे मग नंतर प्रल्हाद घाबरतो आणि त्यांना प्रार्थना करायला लागतो की शांत व्हा, शांत व्हा, आणि त्यांची स्तुती करून शांत करायचा प्रयत्न करायला लागतो. त्याच्यानंतर नरसिंह रूपातून विष्णू चतुर्भुज रूपामध्ये येतात. वी आर गोइंग टू सी एक्झॅक्टली सिमिलर पॅटर्न इन हिअर टू, बट लेट जस्ट कंटिन्यू फॉर नाउ. From verse 25 onwards, we get verses where Vishnu is described in a very hot. काय दाढाने घाबरायला लागला आणि then he repeatedly tried to, he was praying to Krishna to come to the normal form. While looking at the terrible form of Krishna, he saw Bhishma, Drona, Karna, etc. are getting pulled into the mouth and then getting eaten by Krishna or Vishnu form. He also saw his side, his people also getting pulled into this and getting killed and died. In verse 31, he questioned Krishna that I'm not following this, what is happening anymore. Why are you showing me all this? I just asked you a question and you started devouring entire universe. Who are you really? And why are you showing me these people are already dying? So Krishna tells him that I'm going to kill all of these people. Whatever is their strength and their bravery, they are nothing but a hollowing prop kind of thing. They are, they're nothing but a paper snake. That's what Upama is, but nothing but a prop. And I'm going to finish them off. All these warriors are already killed by me, and you don't have to worry now. You will win. All tu nimitta matra ho, manje you just be a casual connection in between all of these things, and you are not going to be the real reason of their death. Arjun was still scared and started to pray again and again in various words. From verse 36 to 40, he keeps describing and praying to Lord Vishnu. Later, he realized that he has been calling Lord Vishnu and this Vishwarup as his friend and as his relative. मग त्याचं लक्ष येतं की हे आपण त्याला भाऊ वगैरे काय मानलेलं आहे किंवा मित्र म्हणून काय म्हणलं, भाऊ होताच त्याचा नाही मानलेलं नाही, भाऊ आहेच. आणि पण म्हणजे त्याच्याकडून त्यांनी ही त्याला मित्र हे आहे आणि भाऊ आहे, पण ऍक्च्युली त्याचे फॉर्म जो आहे हा रिअल फॉर्म हा एवढा भयानक आहे तो. And then he realized that he is really of that nature and he has been calling him like a friend and like a brother. So again he asked for forgiveness. In verse 45, he finally asked to see Krishna in his four-armed form, Lord Vishnu, basically Krishna and Vishnu in four-armed forms. And now next verse we will see that Krishna answers his prayers and Vishnu appears in front of him in four-armed form. So Chaturbhuja Rupamade Vishnu Pragat hoil pudcha verses मध्ये. So this is a rough summary of what I prepared. Okay, good. मला एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत की प्रल्हादाची गोष्ट जी आहे ती पुराणातली आहे, म्हणजे ती गीतेच्या नंतर आलेली आहे. आणि रामायण सुद्धा इट्स अ एपिक, राईट. रामायण हे काय म्हणायचं त्याला ग्रंथ आहे, पण रामायण आणि महाभारत रामायण आधी झालं. ओके. आणि ते वर्णन म्हणजे जे सहस्रसूर्यांची वर्णन आहे ती बऱ्याच ठिकाणी असतील कदाचित, ते शक्य आहे. पण इथे विशेषतः ज्ञानेश्वरांनी जे काय वर्णन केलंय ते म्हणजे अगदी खूपच भयानक पद्धतीने वर्णन केलंय. आणि तसं मला वाटत नाही कुठल्याही याच्यामध्ये असेल असं म्हणून. आणि मला पुराणातल्या गोष्टींमध्ये म्हणजे म्हटलं तसं की त्या खऱ्या असतातच असं नाही,
त्यामुळे त्याच्यात जे काय असतं ते नंतर आलेलं असतं. तर एनिवे, पण छान, गुड, थँक्यू. सगळं कव्हर केलं तुम्ही, व्हेरी गुड. चला आता वाचूया. मला माझं नवरच नाही दिसत आहे. मग तुम्ही काय आहे झालं? दिसलं का? हा, आता दिसले. ओके, सुरू करू का? हो, खरं खरं. ओके. 45 श्लोक. मृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रसीद देवेश जगन्निवास. ओके, आता मला इकडचं वाचायचंय. ओके. पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून देवा, मला तेच पूर्वीचे रूप दाखव. हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर प्रसन्न हो. आता मी हे अर्थ असतो. तरी मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट घेतला. हा जो देवाशी मी लढिवाळपणा केला, तो माझा लढिवाळपणा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप त्या तुम्ही पुरविला. कल्पवृक्षाची झाडे अंगणामध्येच कौतुकाने लावून द्यावीत, अथवा कामधेनूचे वासरू खेळावयास आणून द्यावे. मी नक्षत्रांच्या फांद्यांनी डाव खेळावा, मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा. हा माझा सर्व हट्ट माझ्या आई तू सिद्धीस नेलास. ज्या अमृताच्या थेंबाकरिता कष्ट पडतात त्या अमृताचा पाऊस आपण 4 महिने पाडलात व सर्व पृथ्वी पेरणीस लायक करून तिच्यामध्ये पाभारीच्या प्रत्येक तासात फणांच्या रेषात चिंतामणी नावाची रत्ने पेरली. महाराज, याप्रमाणे मला आपण कृतकृत्य केले. तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवले व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानांनी देखील ऐकले नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवले. मग ते त्यांना प्रत्यक्ष पाहावयाची गोष्ट कशाला पाहिजे, ज्याचे उपनिषदांना दर्शन नाही, अशी आपल्या जीवनातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरिता उघड केले. महाराज, कल्पाच्या आरंभापासून जो आजची घटका धरून एवढ्या काळात माझे जितके जन्म होऊन गेले, त्या सर्व जन्माच्या आत मी झाडा घेऊन पाहत आहे. पण ही गोष्ट विश्वरूप दर्शन ऐकलेली किंवा पाहिलेली आढळत नाही. बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा येत नाही व अंतःकरणाला कल्पना सुद्धा करता येत नाही. अशा स्थितीत डोळ्यांना पाहावयास मिळावे ही गोष्टच कशाला बोलायला पाहिजे. फार काय सांगावे, हे पूर्वी कधीही पाहिले नाही अथवा ऐकले नाही. ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवले. त्यामुळे देवा, माझे मन आनंदित झाले. परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात व तुझे सान्निध्य भोगावे व तुला आलिंगन द्यावे. या सर्व गोष्टी या विश्वरूपाबरोबर करू म्हटले तर अनंत मुखापैकी कोणत्या मुखावर बोलावे आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे. एवढ्याकरिता वाऱ्याबरोबर पडणे जमणार नाही व आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रात जलक्रीडा कशी खेळावी. याकरिता हे श्रीकृष्णा, माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की आपण प्रगट केलेले विश्वरूप आता परत आवरून घ्यावे. स्थावर जंगमात्मक
जग मजेने हिंडून पाहावे व त्या हिंडण्याला बऱ्याचशा हाल अपेष्टा भोगल्यावर त्यामुळे घरी सुखाने विश्रांती घेत राहावे. त्याप्रमाणे तुझे अफाट विश्वरूप पाहिल्यानंतर तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप हे आम्हा विश्रांतीची जागा आहे. आम्ही योग मात्राचा अभ्यास करावा व त्या योगाने याच अनुभवाला तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप यावे. आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा, परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच चतुर्भुज रूप आहे. आम्ही सर्व यज्ञ करावेत, परंतु त्याचे फळ हेच चतुर्भुज रूप मिळावे. आमच्या सर्व तीर्थयात्रा याच करिता असो. आणखीन जे जे काही दान पुण्य आम्ही करू त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुज रूप हेच फळ होय. याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची आवड आहे, म्हणून तेच पाहण्याकरिता लगबग आहे. ती अडचण तळमळ आपण लवकर दूर करा. हे अंतःकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा, सर्व विश्व बसवणाऱ्या देवा व भजले जाणारे जे देव, त्या देवांच्या देवा मला प्रसन्न हो. ओके, गुड. आता ओवे वाचायचं ना. तरी देवेसी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ते माय बापे पुरविली स्नेहाळाचेनी. सूर तरुंची झाडे अंगणी लावावी कोडे, देवावे कामधनुचे पाडे खेळावया. मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडू वा लागी देयावा. हा छंदू सिद्धी नेवा आघवा, माऊलिये तुवा. जया अमृतलेशा लागी साय, जया अमृतलेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला चारी मास. पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी पेरिले. तर ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळिला तुम्ही. दाविले जे हरब्रह्मी, नायकी जे कानी. मग देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी. ते जिव्हारीची गाठी, मज लांगी सोडली. जी कल्पा दिलागोनी, आजीची घडी धरुनी. माझी जेतुली होऊनी, गेली जन्मे. तया आगवियांची आंतू, घर डोळी घेऊनी असे पाहतू. परी ही देखिली ऐकिली मातू, आतुडे चिना. बुद्धीचे जाणणे, कही न वचेची वाचेनी आगणे. हे साधही अंतःकरणे चिना. येथे डोळ्या लॉस्ट द लिंक. कुठे? आला, मिळालं. थँक्यू. येथे डोळ्या देखी हो आवी, ही गोठीची कायसया करावी. किंबहुना पूर्वी दृष्ट ना श्रुत. ते हे विश्वरूप आपुले, तुम्ही मज डोळा दाखविले. तरी माझे मन झाले रुष्ठ देवा. परी आता ऐसी चाड जीवी, जे तुझसी गोठी करावी. जवळीक हे भोगावी आलिंगावासी. ते येची स्वरूपी करू म्हणजे, तरी कोणे एके मुखेशी चावळीजे. आणि कोणा खेव देईजे, तुझ लेख नाही. म्हणून वारिया सवे धावणे, न ठेक गगना खेव देणे. जळकेली खेळणे, समुद्री केवते. या लागी जी देवा, एथीचे भय उपजसे जीवा. म्हणून ये तुला लळा पाळावा, जे पुरे हे आता. पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेण सुखे घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे, तो विसावा आम्हा. आम्ही योगजात अभ्यासावे, तेणे याची अनुभवा यावे. शास्त्रात ते ओलांडावे, परी सिद्धांतू तो हाची. आम्ही
अरे बापरे, सॉरी, एकदम लहान झालंय. शास्त्राते आलोडावे. हा, एक मिनिट. शास्त्राते आलोडावे. आलोडावे म्हणजे अभ्यास करणे. ओके, या, ओके. कुठे आलोय, कुठल्या श्लोकावर? 94च्या हा, हा. नंतर. हा, शास्त्राते आलोडावे. नो, ओके. आम्हा योगजाता अभ्यासावे, तेणे याची अनुभव यावे. शास्त्राते आलोडावे, परी सिद्धांत तो हाचे. आम्ही यजने किजती सकळे, परी तिये फळावी येण्याची फळे. तीर्थे होतू सकळे, याची लागे. आणि काही दे जे, दान पुण्य आम्ही कीजे. तया फळ हेची तुझे चतुर्भुज रूप. ऐसी तेथीची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी. वर्तत, सॉरी, हे पुन्हा असतो. ऐसी तेथेची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी. वर्तन असे ते सांकडी, फेडी वेगा. अगा जीवीचे जाणते या, सकळ विश्व वसविते या. सकळ विश्व वसविते या. प्रसन्न होई पूजितया, देवांची या देवा. एकदा पुढच्या श्लोकाचेच आहे ना, एक मिनिट. ओके, 46. ओके. किरीटिनं गदिनं चक्रहस्तम्, इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन, सहस्राबाहो भव विश्वमूर्ते. ओके, आता मला 46. ओके, सापड. किरीट धारण करणार, गदा धारण करणाऱ्या, हातामध्ये चक्र धारण करणाऱ्या अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे रूपधारीन, तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर. त्या चतुर्भुज श्यामसर रूपाचा नीलवर्ण कसा निळा रंगवणारा, निळा रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाचे तेज प्रकाश दाखवणारा आहे. ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नात सुगंध उत्पन्न व्हावा अथवा आनंदासच हात फुटावेत, त्याप्रमाणे भगवंतांचे शरीर शोभत होते. त्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे, ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे मदनास सौंदर्य प्राप्त झाले. प्रभूंनी मुकुटाला मस्तकावर ठेवल्यामुळे त्या मुकुटाला भगवंताचे मस्तक मुकुट झाले. म्हणजे भगवंताच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आली. व ज्या भगवंताच्या शरीराने शृंगारास वस्त्रे, अलंकार इत्यादिकांना अलंकार शोभा प्राप्त झाली. आकाश मंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो, त्याप्रमाणे वैजंती माळेने श्रीकृष्ण आवरले गेले. कशी ती उदार गदा, की जी गदा असुरांना नेहमी मोक्षपदास नेते. गोविंदा, तुमचे सुदर्शन चक्र खरोखर सौम्य तेजाने कसे शोभत आहे. फार काय सांगावे महाराज. ते आपले चतुर्भुज श्यामसुंदर रूप पाहण्यास मी उत्सुक आहे. म्हणून आता आपण हे प्रचंड विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप धारण करावे. महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे बघून माझे डोळे शांत झाले. आता ते डोळे श्रीकृष्ण मूर्ती पाहण्याकरता अत्यंत उत्सुक होत आहेत. या डोळ्यास त्या सगुण कृष्ण मूर्तीशिवाय इतर काही पाहणे आवडत नाही. ते सगुण स्वरूप यास पाहावायला मिळाले नाही तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत नाही. आम्हाला ऐहिक व पारलौकिक भोगाच्या ठिकाणी फार काय सांगावे.
मोक्षाच्या देखील ठिकाणी श्यामसुंदर मूर्ती वाचून दुसरे काय, श्यामसुंदर मूर्ती वाचून दुसरे काही नाही. म्हणून देवा, आता तू तसाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आठ. कैसे निलोत्पला ते रावित, आकाशाही रंगू लावित, तेजाची वोज दावित इंद्रनिळा. जैसा परिमळ जाहला मरगजा, का आनंदासीची निघालिया भुजा. ज्यांचे जानुवारी मकरध्वजा, जोडली बरव. मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले. शृंगारा लेणी लादले, अंगाचेनी जया. इंद्रधनुष्याची आडणी, माझी मेघ गगनरंगणी. तैसे आवरिले शारंग पाणी. वैजंतिया कवणिते उदार गदा, असुर देत कैवल्य सदा. कैसे चक्र हन गोविंदा, सौम्य तेज मिरवे. किंबहुना स्वामी, ते देखावया उत्कटित पामी. म्हणून आता तुम्ही तैसया हो आवे. जे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्ण रूपडे, वाचुनी पाहो नावडे. ते न देखता थोडे, मानिता ती हे. आम्हा भोग मोक्षांचा ठाई, श्रीमूर्ती वाचुनी नाही. म्हणून तैसाची साकारू होई, हे सावरी आता. ठीक आहे, झालं म्हणजे 2 श्लोकच आहेत ना. ओके. हे सोपं आहे ना, म्हणजे तो नुसतं आपलं प्रार्थना करतोय की तुम्ही पुन्हा चतुर्भुज रूप दाखवा म्हणून. निलिमाताई, एक प्रश्न विचारू? इथे अर्जुन कृष्णाला म्हणजे म्हणतोय की चतुर्भुज रूप दाखव, तर मग त्यावेळी कृष्ण काही कायम चतुर्भुज रूपातच असायचा का? मला ते मला म्हणजे थोडस हे होतंय की म्हणजे हे जे रूप आहे त्याचं चतुर्भुज रूप हे नॉर्मल, तेच नॉर्मल रूप असावं. तेच नॉर्मल होतं, पण तसं दाखवलं नाहीये ना. म्हणजे कृष्णाला जेव्हा कृष्णाचा जन्म झाला किंवा लहानपणचा कृष्ण, बाळकृष्ण वगैरे आपण जे सगळे बघतोय ते रेग्युलरच आपल्या माणसासारखाच म्हणजे 2 हातांवालाच आहे ना तो. आणि आता तेव्हा हे चतुर्भुज रूप आहे ते त्या भगवंताचं म्हणून त्याचं असेल, पण म्हणजे हे त्यांनी ऑलरेडी दाखवलेलं होतं मला वाटतं ना. म्हणजे त्याला थोडा मी शोधून सांगेन तुला की कृष्णाचं चतुर्भुज रूप कधी त्यांनी कृष्णाचं चतुर्भुज नाही म्हणत. चतुर्भुज रूप जेव्हा येतं ते विष्णूचं असतं आणि कृष्ण हा विष्णूचा फॉर्म आहे ना, अवतार आहे ना, त्यामुळे की कधी सुरू झालं ते मी शोधून सांगेन तुला. चालेल, पण म्हणजे तेवढं माहिती होतं अर्जुनाला, ते माहिती होतं की हा विष्णूचा अवतार आहे एवढं माहिती होतं, पण हे एवढं भयंकर विश्वरूप आहे हे माहिती नव्हतं का? कधी रूप ते सुरू झालं ते मी शोधून सांगेन. आणि ह्या एकाच श्लोकामध्ये चतुर्भुज पण म्हटलंय आणि सहस्त्रबाहो पण म्हटलंय. त्यामुळे म्हणजे जरा एकाच श्लोकामध्ये असं एका ठिकाणी चतुर्भुज आणि एका लगेचच इमिजिएटली सहस्त्रबाहो म्हटलंय. मला कळलं नाही का असं. नाही, सहस्त्रबाहो म्हणजे तो विश्वरूप होता, तो सहस्त्रबाहो. चतुर्भुज म्हणजे कृष्ण. ओके. जर का आपण हे वाचलं, हे विश्वरूप धारेन तुझं पुन्हा ते आता सध्या तो सहस्त्रबाहू आहे, पण त्याला चतुर्भुज बघायचंय असं तो सांगतोय. आता तो सहस्त्रबाहू होतो. पण तुझा प्रश्न चांगला, मी शोधून सांगेन. ओके. श्री भगवानुवाच
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्ट्वा पूर्वम्. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होऊन मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखविले. हे माझे रूप तुझ्याखेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला, असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही. ही कोणती वस्तू तुला प्राप्त झाली आहे, तिच्या प्राप्तीचा आनंद मानित नाहीस. उलट एककल्ली मनुष्यासारखा भिवून काय बोलतोस ते कळत नाही. आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपल्या शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने म्हटलेले त्यास देतो. पण याशिवाय अर्जुना, कोणास आपला जीव अर्पण केला अशी गोष्ट कोठे घडली आहे काय? आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेकरता आहे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे. आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली आहे की काय हे कळत नाही. म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा म्हणजे विश्वरूपाचा जगात ध्वज लावला, जगात प्रसिद्ध केले. ते हे माझे मायेपलीकडील स्वरूप सर्व अमर्याद वस्तूंपेक्षा अमर्याद आहे व कृष्णाधिक जे अवतार होतात ते येथूनच होतात. हे स्वरूप केवळ ज्ञान तेजाचेच बनलेले आहे व विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे. या स्वरूपाला कधी अंत नाही व ते कधी ढळत नाही व ते सर्वांचे मूळ आहे. अर्जुना, हे विश्वरूप तुझ्याशिवाय पूर्वी दुसऱ्या कोणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही, कारण हे कोणत्याही साधनांनी प्राप्त होण्यासारखे नाही. या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला, म्हणे ऐसा नाही देखिला ढसाळ कोणी. कोण हे वस्तू पावला आहासी, तया लाभाचा तू न घेसी. मा भेणे काय नेणो बोलसी, हे काढू ऐसा. आम्ही सावियाची जय प्रसन्न होणे, तै आंगचिवरी म्हणे देणे. वाचोनी जीव असे वेचणे, कवणासी गा. ते हे तुझी ये चाडे, आजी जीवाचेची दळवाडे. कामाउनिया येवडे रचिले ध्यान, ऐसी काय नेणो तुझी ये आवडी. जाहली प्रसन्नता आमची वेडी, म्हणून गौप्याची ही गुढी उभविली जगी. ते हे अपरा अपार, स्वरूप माझे परात्पर. येथून ते अवतार कृष्णाधिक, हे ज्ञान तेजाचे निखळ. विश्वात्मक केवळ, अनंत हे अढळ आद्य सकळा. हे तुझ वाचून अर्जुना, पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना. जे जोगे नवे साधना म्हणून या. नवेद यज्ञाध्ययनैर्न नवेद यज्ञाध्ययनैर्न नदानैर्न च क्रिया न तपोभिरुग्रैः. एवं रूपः शक्य अहं नृलोके, द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. हे कुरकुल श्रेष्ठा, वेद पठण, यज्ञयागादी शास्त्र पठण, दान, श्रौत स्मार्तादी कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्य लोकामध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दिसणे शक्य नाही. वेद याला विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले व ते मौन धारण करून बसले, आणि यज्ञ म्हणशील तर ते स्वर्गापासूनच माघारी आले. साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला आणि अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही. पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्ती करता धावली, पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्यलोक गाठला. तपांनी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्याच टाकून दिला. याप्रमाणे जे विश्वरूपच तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिले.
असे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस तसे या मृत्यूलोकात कोणासही पाहावयास सापडणार नाही. आज ध्यानरूप संपत्ती करता जगात तूच एक संपन्न आहेस. असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले. यज्ञ की माघवते आले स्वर्गोनीची. साधकी देखिला आयासू म्हणोनी वाळिला योगाभ्यासू. आणि अध्ययने सौरसू नाही येथ. सीगेची सत्कर्मे धाविन्नली संभ्रमे. तिही बहुतेकी श्रमे सत्यलोकू ठाकिला. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले. एव तपसाधन जे ठेले अपारांतरी. ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे. ये मनुष्यलोकी तैसे नफावेची कवणा. आजी ध्यान संपत्ती लागी तुची एकू आथिला जगी. हे परमभाग्य अंगी विरंचीही नाही. अमृत एक सेकंद, अमृत एक सेकंद थांबतो. Okay. नाही, मला ऍक्च्युली एक जस्ट आठवलं, माधुरीने प्रश्न विचारला होता ना की विश्वरूप यशोदा मैयाला दाखवलं होतं का. तर इथे आता कृष्ण स्वतःच सांगतोय ना की मी कुणालाच दाखवलेलं नाहीये आणि आता तू एकटाच आहेस जगातला की ज्याने ते पाहिलं. विष्णू तो पाहिला आहेस. ऍक्च्युली तो पाहिला होता, पण त्याच वेळी संजयाने पाहिलं आणि नंतर त्यांनी भीष्माला दाखवलं. पण तो कोणी बघितलं नव्हतं, म्हणजे यशोदेला जे दाखवलं ते विश्वरूप नाही. नाही, हे पण फक्त अर्जुनाला दाखवलं. याला अर्जुनाला दाखवतोय हे फक्त दिसलं. अर्जुनाला काय दाखवलं हे ऍक्च्युअली दिसलंच नाही माझ्या मते, पण आय कुड बी रॉंग. फक्त तो दाखवतोय हे दिसलं. स्वामीजींना विचारलं किती वेळा बघितलं, तर ते म्हटले 3 वेळा. एक म्हणजे अर्जुनाने पाहिलं, संजयाने आणि भीष्माने पाहिलं. त्यांनी सांगितलं 3 लोकांनी पाहिलं. अर्जुन वॉज द फर्स्ट वन आणि अर्जुनामुळे संजयाला दिसलं असं ते म्हणाले. ओके. नाही, आणि इव्हन ते पण सांगतात म्हणजे तुम्ही कितीही तपश्चर्या केली किंवा यज्ञ या काय वाटेल ते केलं तरी कुणालाही दिसणार नाही असं. भीष्माला कधी दिसलंय? भीष्माला कसं दिसलं किंवा कधी दाखवलं ते नाही मला माहिती, पण त्यांनी सांगितलं 3 लोकांना दाखवलं होतं. भीष्माला दाखवलं होतं आणि संजयाने पाहिलं आणि अर्जुनाने पाहिलं. भीष्म पूर्ण महाभारत माहिती नाही. त्यात अडकला असेल ते पुरं करून टाकलं त्याचं काम. भीष्म इच्छामरणी होते ना, त्याचा जीव त्याच्यात अडकलेला असेल तर कृष्णाने ते काम पण तेव्हाच करून ठेवलं म्हणजे पुढची सोय झाली. पाहिल्याचं आठवत नाही मला. भीष्माला दाखवल्याचं आठवत नाही मला, म्हणून विचारलं. नाही, तर भीष्माला दाखवलं होतं आणि या दोघांना दिसलं, असं 3घांना ते रूप दिसलं असं सांगितलं त्यांनी. मी पूर्ण एवढं महाभारत वाचलेलं नाही, म्हणजे बिट्स अँड पीसेस आणून ठेवले पण वाचलं ते. जाऊया पुढे. चांगला पॉइंट होता माधवी. माते व्यथामाच विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमिदृगम मध्ये ममेदम. व्यपेतभिः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. हे माझे अशा प्रकारचे भयानक रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस, तू भ्रांतचित्त होऊ नकोस. गतभय व प्रीतियुक्त अंतःकरणाचा होऊन पुन्हा तू ते माझे पूर्वीचेच रूप पहा. म्हणून विश्वरूप प्राप्तीने तू आपल्याला धन्य समज व या विश्वरूपाची भीती मुळीच बाळगू नकोस. या विश्वरूपा वाचून काही चांगले मानू नकोस. अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी तेथे प्राप्त झाला, मग आपण यात बुडून मरून जाऊ म्हणून कोणीतरी त्याचा त्याग केला आहे का? अथवा एखादा मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असता, हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला नेता येत नाही असे म्हणून त्याचा त्याग करणे घडेल काय? दैवयोगाने चिंतामणी नावाचे रत्न अंगावर धारण करावे व ते ओझे म्हणून ज्याप्रमाणे टाकून द्यावे,
किंवा आपल्याला पोसवत नाही म्हणून ज्याप्रमाणे कामधेनू हकलून द्यावी. चंद्र आपल्या घरी आला असता तुझ्या योगाने उष्मा होतो म्हणून त्याला ज्याप्रमाणे तू चालता हो असे म्हणावे, अथवा तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे सूर्यास जसे म्हणावे. त्याप्रमाणे हे महातेजरूपी विश्वरूपी ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज आले आहे. असे असून येथे तुझी कासावीशी का व्हावी? परंतु हे अडाण्या, तुला काही कळत नाही. अर्जुना, आता तुझ्यावर काय रागवायचे आहे? प्रत्यक्ष अंग सोडून पडछायेला आलिंगन तू देतो आहेस नव्हे का? विश्वरूप हे माझे खरे रूप नाही काय? पण त्या ठिकाणी मन साशंक करून क्षुल्लक असे ते चतुर्भुज रूप त्या ठिकाणी तू प्रेम धरतोस, हे बरे नाही. तर अर्जुना, अजूनपर्यंतरी हे तुझे ठरलेले मन विश्वरूप हे भयंकर रूप आहे व चतुर्भुज रूप हे सुंदर आहे, हे टाकून दे. या सगुण रूपाविषयी आस्था प्रेम कदाचित करशील तर करू नकोस. हे विश्वरूप जरी भयंकर अकराळ विक्राळ आणि अवाढव्य असे आहे तरी चतुर्भुज रूपापेक्षा हे विश्वरूप माझे खरे रूप असल्या कारणाने हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर. कंजूष मनुष्य आपले सर्व लक्ष ज्याप्रमाणे आपण पुरून ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करीत असतो, किंवा पंख न फुटलेल्या पिलांच्या जवळ त्या घरट्यात आपला सर्व जीव ठेवून त्या पिलांची आई पक्षीन जशी आकाशात संचार करण्याकरता जाते, अथवा गाय डोंगरात चरत असते परंतु तिचे सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते, त्याप्रमाणे या विश्वरूप ठिकाणाचे तू आपले प्रेम मालक कर. बाकी वरवर बाह्यात्कारी मनाने बाहेरच्या मैत्रीच्या सुखापर्यंत आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. परंतु अर्जुना, या विश्वरूपापासून आपल्या सद्भावास दुसरीकडे कुठे जाऊ देऊ नकोस. एवढे आमचे एक सांगणे तू विसरू नयेस, हेच तुला वारंवार सांगणे आहे. हे विश्वरूप म्हणजे पूर्वी कधी न पाहिलेली गोष्ट आहे, म्हणून तुला याचे भय उत्पन्न झाले आहे. ते भय टाक व या विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम साठवलेले राहू दे. आता तुझ्या म्हणण्यासारखे करू. तर अर्जुना, मागील सगुण रूप तू खुशाल पहा, असे सर्व बाजूंनी ज्याला मुखे आहेत असा विश्वरूप परमात्मा म्हणाला. निलिमाताई, एक कमेंट आणि एक प्रश्न पण आहे. जेव्हा कृष्ण आधी ते पीस टॉक करायला गेलेला असतो ना कौरवांच्या सभेमध्ये पांडवांच्या बाजूनी, तेव्हा मला असं वाचलेलं आठवतंय किंवा तेव्हा दुर्योधन काहीतरी त्याला असं काहीतरी त्याच्याबरोबर आर्ग्युमेंट करतो आणि तेव्हा तो विश्वरूप दर्शन दाखवतो आणि तेव्हा ते बाकी सगळे जे ऋषी असतात, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र तर आंधळा असतो बिचारा, पण बाकीचे जे लोक असतात त्यांचे डोळे दिपून जातात आणि फक्त भीष्म वॉज एबल टू सी दॅट विश्वरूप दर्शन. असं मला वाचलेलं आठवतंय. मला पण हेच आठवतंय. बरोबर आहे, त्यावेळी भीष्मांनी बघितलं बघितलं. त्यावेळी भीष्मांना कळलं, तेव्हा भीष्माला कळलं की हा नक्की कोण आहे, ते कोण आहे. बाकी दुर्योधन तर हो हे म्हणजे युद्धाच्या आधी जेव्हा तो पीस टॉक करायला गेलेला असतो की हे युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न करायला तो जातो कौरवांच्या सभेत, तेव्हा मला असं वाटतंय दुर्योधन काहीतरी अपमान करतो. खूप जास्त त्याला काहीतरी डिरोगेटरी बोलतो तो, आणि तो म्हणजे त्या स्वतःच्या ह्याच्यातच असतो ना, तो राजपुत्र आहे मी आणि त्यामुळे त्याला ते दिसत नाही. प्रयत्न करतो करेक्ट, त्याला तो पकडतो, प्रयत्न करतो. करेक्ट. पण तेव्हा विश्वरूप नाही दाखवलं, कृष्ण असा मोठा होत जातो असं दाखवलंय. That this horrible form is never shown to anybody. Only at that time it is growing bigger and bigger. म्हणजे ते एवढं सगळं डिस्क्रिप्शन तिथे वाचलेलं मला आठवत नाहीये, आपण जे आता या अध्यायात वाचलं ते. पण ते असं होतं की बाकी सगळ्यांचे डोळे तेव्हा दिसतात, डोळे बंद करून घेतात आणि फक्त भीष्म त्यांच्या त्यांच्या तेजामुळे किंवा त्यांच्या कपॅसिटीमुळे ते बघू शकतात, असं एक रेफरन्स मला आठवला. त्या आपली जी सिरियल आहे ना
महाभारताची, त्याच्यामध्ये त्या प्रसंगी विदुराला पण दिसलं असं त्यांनी म्हटलंय. पण म्हणजे ते जे काय अच्छा. रूप होतं ते, पण ते विश्वरूप नव्हतं मला होतं वाटतं. का नाही दॅट आय डोंट. हा. या, तर ते आपण कारण confirm की करून विराट सांगते रूप विश्वरूप. आणि विश्वरूप याच्यामध्ये पण एखाद्या वेळेस फरक असेल. मग तुम्ही Correct, कोणी मला correct. वाटतं परागनी म्हणलं तसं की विराट रूप म्हणजे ते मोठं मोठं होत मोठं गेलेलं होतं. ते असेल, Correct, आणि correct. विश्वरूप इज लाईक ऑल इन्क्लुसिव्ह. पण तो एक हो. रेफरन्स मला आठवला म्हणून आता हा हा, just सांगितलं. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर. मला फक्त एवढंच वाटलं की त्यावेळेला भीष्मांना तो भगवंत आहे हे कळलं, हम्म. म्हणजे स्वरूप नाही दाखवलं गेलं, पण हा कुणी सामान्य नाहीये आणि हा ऍक्च्युअली हम्म, हम्म. भगवान आहे हे भीष्माला विष्णूच आहे. त्यावेळी कळलं. या. नाही, भीष्मांना पहिल्यापासूनच माहिती होतं. भीष्म, हो का? द्रोण हे सगळे, या सर्वांना कृष्ण कोण आहे हे कृष्ण पहिल्यांदा महाभारत येण्याच्या आधीपासून माहिती होतं. भीष्मांना माहिती होतं आधीपासून. करेक्ट. माहिती होतं. ओके. म्हणजे आपण भीष्मांना तर confirm खरं तर करते. कर्ण कोण आहे हे पण आधीपासून माहिती होतं. तो ते तर माहिती सूतपुत्र होतं. नाहीये हो. हे पण माहिती होतं. एनिवे हा, मी म्हटलं का मला महाभारतातले सगळे डिटेल्स माहिती नाही आहेत. पण हा प्रश्न खूप चांगला की कृष्णाने चतुर्भुज रूप कधी 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 घेतलं, असं ऑब्विसली नेहमी घेत नव्हता तो. ओके, चला, हा. गुड गुड, थँक्स अनुप्रिता. ओके. म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ, येथीचे भय नेग नेग, हे वाचूनी चांग न मनी काही. हा गा समुद्रू अमृताचा भरला, आणि अवसात वरपडा जाहला. मग कोणीही आथी ओसंडिला, बुडीजेल म्हणूनी. नाही तरी ना तरी सोनयाचा डोंगरू, येसणा न चले हा थोरू. ऐसे म्हणूनी अव्हेरू करणे घडे. दैवे चिंतामणी लेईजे, की हे ओझे म्हणून सांडीजे. कामधेनू दवडीजे न पोसे म्हणूनी. चंद्रमा आलिया घरा, म्हणिजे निगे करीतोसी उबारा. पडिसाई पाडितोसी दिनकरा परता सर. ऐसे ऐश्वर्य तैसे ऐश्वर्य हे महातेज, आजी हाता आले आहे सहज. की येथ तुझ गजबज होवावी का. परी नेणसीच गावडिया, काय कोपो आता धनंजया. आंग सोडूनी छाया आलिंगितो सीमा. हे नव्हे जो मी साचे, येथ मन करू निया काचे. प्रेम धरिसी अवगणियेचे चतुर्भुज जे. तरी अजूनी वरी पार्था, सांडी सांडी हे व्यवस्था. ये विषयी आस्था करीसी झणे. हे रूप जरी घोर, विकृती आणि थोर. तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. कृपण चित्तवृत्ती जैसी, रोवोनी घाली ठेवया पासी. मग नुसधेनी देहेसी आपणासे. का अजात पक्षिया जवळा, जीव बैसवूनी अभिसाळा. पक्षिणी अंतराळा माझी जाय. नाना गाय चरे डोंगरी, परी चित्त बांधिले वत्से घरी. तैसे प्रेम येथीचे करी स्थानपती. ये रे वरी चिलेनी चित्ते, बाया सखया सुखा पुरते. भोगी जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज. परी पुडत पुडती पांडवा, हा एक बोलू न विसरावा. जे ये स्वरूपवनी सद्भावा, नेदावे निघो. हे कही नवते देखिले, म्हणून भयजे तुझ उपजले. ते सांडी येथ संचले, असो दे प्रेम. आता करू तुझ्या सारिखे, म्हणितले विश्वतो मुखे. तरी मागील रूप सुखे न्याळी पातू. तर मी वाचायचं ना, मी वाचू. हो, वाच. हा. संजय उवाच इत्यर्जुना वासुदेवस्थस्तोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणाला,
असे बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वतःचे पूर्वीचे रूप दाखविले आणि तो महात्मा पुन्हा सौम्य स्वरूपधारी होऊन भयभीत अर्जुनाला धीर देता झाला. महाराज मी हे हलवते. महाराज राजा धृतराष्ट्र असे वाक्य बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले. यात काही मोठेसे आश्चर्य नाही, परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीचे जे प्रेम होते त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे असे संजय म्हणाला. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच असे असून सुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपा एवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले. असे असून ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वाईट म्हणून टाकून द्यावी, किंवा ज्याप्रमाणे अस्सल रत्नात काहीतरी खोड काढीत बसावे, अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पटत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे, श्रीकृष्णाने आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपा एवढा विस्तार केला. या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती हे स्पष्ट दिसते. अर्जुनाला देवानी विश्वरूप दाखवले हा त्याचा शेलका अति उत्कृष्ट उपदेश केला. सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या इच्छेनुरूप दागिना करावा व मग तो दागिना जर आपल्याला मनाला आवडला नाही तर तो पुन्हा जसा आटवून टाकावा, त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीतीकरिता वरील दृष्टांताप्रमाणे गोष्ट घडली. प्रथम सगुण श्रीकृष्ण मूर्ती होती, त्याचे विश्वरूप केले. ते अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरूप पुन्हा आणले. येथपर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत, परंतु देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे ते कळत नाही असे संजय म्हणाला. मग श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रगट केले होते तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्ण रूपात एकत्र करून साठवले. ज्याप्रमाणे त्वम हे सर्वपद अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र परिच्छिन्न अशा जीवाचे लक्ष जे कुटस्थ चैतन्य ते तत्पदाच्या अर्थामध्ये म्हणजे सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र विभू अशा ईश्वर तत्वाचे लक्ष जे ब्रह्म त्यात सामावते. अथवा वृक्षाचा सर्व आकार जसा बीजाच्या कणात साठवतो, अथवा जीवाची जागृती. हे खूप महत्वाचं आहे की जसं आपल्यामध्ये म्हणजे तत्पद आहे, आत्मा जो आहे तो आपल्या तम पदामध्ये, म्हणजे आपण सगळेजण ते तम पद आहे तत्वमसी मधलं, तर त्याच्यामध्ये तो जसं समावतो तसं म्हणजे हे सगळं त्यांनी तिथे अध्यात मांडलेलं आहे. आणि आता त्याच्या आणखी पुढे उपमा दिले. ओके. अथवा वृक्षाचा सर्व आकार जसा बीजाच्या कणात साठवतो, अथवा जीवाची जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याप्रमाणे तो योग विश्वरूपाचा विस्तार श्रीकृष्णाने आपल्यात सामावून घेतला. ज्याप्रमाणे सूर्याधिकांचे तेज हे सूर्याधिकांच्या बिंबात सामावते किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्ये लीन होतात, अथवा राजा धृतराष्ट्र समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते, त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूपरूपी वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या पसंती करता देवानी उकलून दाखवली. तेव्हा एखादे वस्त्र विकत घेणारे गिराहिक जसे त्या वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज पाहतो, त्याप्रमाणे अर्जुनाने या रूपी वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज नीट पाहिली. त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवच नाही, म्हणून देवानी रूपी वस्त्राची सगुण कृष्णमूर्ती रूपी पुन्हा घडी केली. हे खूपच छान आहे. त्याप्रमाणे आपल्या वाढीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्ण रूपाने विश्व जिंकले होते
त्या विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत, सगुण व सुंदर असे झाले. फार काय सांगावे, श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण रूप धारण केले. पण भ्यायलेल्या अर्जुनाला धीर दिला. त्यावेळी स्वप्नात स्वर्गात गेलेला मनुष्य असा अकस्मात जागा व्हावा, म्हणजे तो जसा एकदम बदललेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो, तसे अर्जुनास आश्चर्य वाटले. अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर जसे एक ब्रह्म मात्र स्फुरते, त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने श्रीकृष्ण मूर्ती पाहिली. त्या अर्जुनाला मनात असे वाटले की माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्ण मूर्तीच्या आड मध्ये जो विश्वरूपाचा पडदा होता तो पलीकडे निघून गेला. हे चांगले झाले. जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वाऱ्यास मागे हटवले अथवा आपल्या हाताने 7 समुद्र पोहून उतरून आला. अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्णरूपाला पाहून आपल्या मनाने असा फार आनंद मानला. मग सूर्य मावळल्यावर पुन्हा आकाशात चांदण्या प्रकट होतात, त्याप्रमाणे अर्जुन हा लोकांसहित पृथ्वी पाहावयास लागला. अर्जुन पाहावयास लागला की ते कुरुक्षेत्र तसेच होते. दोन्ही बाजूला नातलग मंडळी तशीच पूर्वीप्रमाणे उभी होती आणि योद्धे शस्त्रांचे व अस्त्रांचे समुदाय वर्षाव करीत होते. त्या बाणांच्या मांडवा आत रथ पूर्वीप्रमाणेच स्थिर होता व घोडे हाकण्याच्या जागी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झाले होते व आपण खाली होता. ऐसे वाक्य जी बोलत ठेवो, मागुता मनुष्य झाला देवो, हे ना परी नवलावो आवडीचा तिये. श्रीकृष्णची कैवल्य उघडे, परी सर्वस्व विश्वरूपाये एवढे. हाती दिदले की नावडे अर्जुनासी, वस्तू घेऊनी वाळीजे, जैसे रत्नासी दूषण ठेविजे. ना तरी कन्या पाहुनिया म्हणजे मना नये हे. तया विश्वरूपा एवढी दशा, करिता प्रीतीचा वाढू कैसा. शेल दिधली से उपदेशा, किरीटीसी देवे. मोडोनी भांगाराचा रवा, लेणे घडिले आपलिया सवा. मग नावडे जरी जीवा, तरी आटीजे पुढिती. तैसे शिष्याची प्रीती झाले, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले. ते मना नयेची न मग आणिले, कृष्णपण मागुते. हा ठाववरी शिष्याची निसी, सहा ते गुरु आहाती कवणे देशी. परी नेणेची आवडी कैशी, संजय म्हणे. एक मिनिट, मी हे मला बार हलवू दे. मग विश्वरूप व्यापुनी भवते, जे दिव्य योग तेज प्रकटले होते. तेची सामावले मागुते, कृष्णरूपी तिये. जैसे त्वंपद हे आघवे, तत्पदार्थी सामावे. वा द्रुमाकारू साठवे, बीजकणिके जेवी. नातरी स्वप्न संभ्रमू जैसा, गिळी चेईली जीवदशा. श्रीकृष्णे योगू तैसा, संहारिला तो. जैसी प्रभा हारती बिंबी, ही जळद संपत्ती नभी. भरले सिंधू गर्भी, रिगाले राया. हो काजे कृष्णाकृतीचे ये मोडी, होती विश्वरूप पटाची घडी. ते अर्जुनाची ये आवडी, उकलुनी दाविली. तव परिमाणा रंगू, तेणे देखिला साविया चांगू. तेथ ग्राहकीये नव्हेची लागू, म्हणून घडी केली पुढती. तैसे वाढीचे नि बहुवसपणे, रूपे विश्वे जितिले जेणे. ते सौम्य कोडी सवाणे, साकार झाले. किंबहुना अनंते, धरिले धाकुटपण मागुते. परी आश्वासिल प्रार्थाते, भियालियासी. तेथ जो स्वप्नी स्वर्गा गेला, तो अवसात जैसा चेईला. तैसा विस्मयो जाहला किरीटीसी. ना तरे गुरु कृपेसवे, ओसरले या प्रपन्न ज्ञान आघवे. स्फुरे तत्व तेवी पांडवे, मूर्ती देखिली.
तया पांडवा ऐसी चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती, ते फिटोनी गेली पवृत्ती, हे भले झाले. काय काळा ते जिणोनी आला, की महावातू मांगा सांडिला, आपुल्या बाही उतरला सात सिंधू. ऐसा संतोष बहुचित्ते, घेई जत जसे पांडुसू ते, विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखोनिया. मग सूर्याचा अस्तमानी, मागुती तारा उगवती गगनी, तैसे देखो लागला अवनी लोकांसहित. पाहे तव ते कुरुक्षेत्र, तैसेच दोही भागी झाले गोत्र. वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाट वारी, तया बाणांच्या पांडपा आतू, तैसाची रथू आते आहे निवांतू. धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. अर्जुन उवाच दृष्टवेदं मानुषं रूपं तव सौम्य जनार्दन, इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृती गतः. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानव रूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो आहे. पराक्रम करणे हा ज्याचा खेळ आहे, त्या अर्जुनाने याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे कृष्णाचे रूप पाहिले. मग श्रीकृष्णास म्हणाला, आता मी जगलो असे मला वाटते. माझे ज्ञान बुद्धीला सोडून भयाने रानोमाळ झाले होते आणि मन हे अहंकारासह परागंदा झाले होते. इंद्रिये विषयांकडे धावण्याचे विसरली होती व वाचाही प्राणास मुकली होती, बंद पडली होती. याप्रमाणे शरीररूपी गावात दुर्दशा उडाली होती. ती बुद्धी, मन व इंद्रिये सर्वच पुन्हा टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आली. आता श्रीकृष्ण यांना जिवंतपण प्राप्त झाले. ही आपल्या स्वभावावर येऊन आपापली कामे कराव्यास लागली, असा त्याने मनात आनंद मानला. व मग तो कृष्णास म्हणाला, महाराज, तुमचे हे मनुष्य रूप एकदाचे माझ्या दृष्टीस पडले. हे देवादिदेवा, हे रूप दाखवणे म्हणजे मी जे चुकलेले मूल, त्या मला तू जी माझी आई, तिने माझी समजूत घालून मला स्तनपानच दिले. महाराज, विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने लाटे मागून आक्रमित होतो, गटांगळ्या खात होतो, तो मी आपल्या चतुर्भुज मूर्तिरूप किनाऱ्यास आता लागलो. हे द्वारकेच्या राजा, ऐक. विश्वरूप दर्शनानंतर या चतुर्भुज रूपाची भेट ही भेट नव्हे, तर मी जे सुकाव्यास लागलेले झाड, त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षावच होय. तहानेने पिडलेला जो मी, त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात भेटला. आता माझा जगण्याविषयीचा संशय दूर झाला. माझ्या हृदय देशात आनंदाच्या वेलीची लावणी होत आहे. आज सुखाची व माझी गाठ पडत आहे. देव मागील जैसे तैसे, तेणे देखिले वीर्य विलासे. मग म्हणे जियालो ऐसे, जाहले आता. बुद्धी ते सांडोनी ज्ञान, भेणे वळघले रान. अहंकारे सीमन, देशधडीला जाहले. इंद्रिये प्रवृत्ती भुलली, वाचा प्राणा चुकली. ऐसी आपांपरी होती झाली शरीर ग्रामी. तिये आगवींची मागुती, जिवंत भेटिली प्रकृती. आता जिताणे श्रीमूर्ती, जाहले येया. ऐसे सुख जीवी घेतले, मग कृष्णा ते जी म्हणले. मिया तुमचे रूप देखिले, मानुष हे रूप दाखविणे देवराया. की मज अपत्या चुकलिया, तुझाओनी तुवा माया, स्तनपान दिदले. जी विश्वरूपाचा सागरी, होतो तरंग मवित वामेवरी. तो ये निजमूर्तीचा तिरी, निघालो आता. आई के द्वारका पुर सुहाडा, मज सुकतिया जी झाडा. ही भेटी नवे बहुडा, मेघाचा केला. सावियाची तृषा फुटला,
तया मज अमृत सिंधू हा भेटला, आता जिणयाचा फिटला अभरवंसा. माझा हृदय रंगणी होता हे हरी लतांची लावणी, सुखेसी बुजावणी जाहली मज. छान. सगळ्यांनी छान वाचलं. चला आता म्हणूया. बसायला म्हणूया. माधवी, तू म्यूट वर आहेस माधवी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वर, हा होईल दानपसाव. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.